आपल्या भारत मातेने ना अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली ही मातृभूमी पावन झालेली आहे. महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं नाव आहे, आपले राजे, आपल्या सगळ्यांचे आवडते आणि लाडके राजे, की ज्यांचं फक्त नाव घेतलं की आपल्या रक्ताची जी उसांडी आहे ती 10 पटीने वाढते. आणि या राजाचं जे नाव आहे ते आपल्या हृदयात सुवर्ण अक्षरामध्ये कोरलेलं आहे. आणि शिवराय हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य असा घटक आहे. आज जेव्हा सिंहगडाचे दर्शन झाले आणि राजाचे जे माझं मन एवढं भरून आलं ना की काय अलौकिक असा आपला हा इतिहास आहे. आणि जेव्हा या समाधी स्थळावरती मी पोचले ना, हे बऱ्याच जणांना माहिती असेल की तानाजी मालुसरे यांचं हे समाधी स्थान आहे. आणि इथे गेल्यावर तर मला त्यांची ही जी प्रतिभावान अशी जी मूर्ती आहे ती बघता क्षणी मला असं वाटलं मी साक्षात कुठल्या तरी ईश्वराचं दर्शन घेते. एक जिवंत अशी प्रतिमा. काय इतिहास आहे ना आपल्या शिवरायांचा, गौरवशाली इतिहास. शब्दही कमी पडतील असा हा इतिहास आहे. आणि इथे गेल्यावर मला माझी जी भावना होती ना ती शब्दामध्ये मला सांगता येत नाही. ह्या सह्याद्रींच्या दूरवर पसरलेल्या रांगा, ह्या रांगा शिवबांच्या इतिहासाची जाणीव करून देणाऱ्या आहेत आणि शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या ह्या रांगा आहेत. आणि थोडं पुढे जाताच तानाजी मालुसरे यांची उदयभानासोबत जेव्हा लढाई चालू होती तेव्हा त्यांचा हात इथे येऊन पडला होता. आणि जेव्हा मी इथे येऊन पोचले ना, माझं मन अक्षरशः निस्तब्ध झालं आणि बोलायला शब्द उरले नाहीत की काय तो राजा अलौकिक असेल ना की ज्याच्यासाठी लोक आपले प्राण द्यायला सुद्धा मागंपुढं करणार नाहीत. असा काय साक्षात भैरवाचा अवतार आपले राजे. आणि राजांनी आपल्यासाठी हा अलौकिक आणि गौरवान्वित असा हा जो ठेवा सोडलेला आहे ना, तर आपण खरंच या सगळ्या गोष्टींचं पालन करायला पाहिजे. आणि हे सगळं बघून ना माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून एकच नाद यावेळेस गरजत आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. माझ्या राजांना माझ्या मनापासून इथे मानाचा मुजरा करते मी.